तब्बल 30 तास झालेले आहेत तरी सुद्धा भिवंडीतील आग सध्या धुमसत असल्याचं बघायला मिळत आहे। दुसऱ्या दिवशीही भिवंडीत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणखी 2 ते 3 तास लागण्याची शक्यता दिसते आहे। भीषण आगीत प्लायवूडची 10 ते 12 गोदामं जळून खाक झाल्याचं समजत आहे। आगीच्या घटनेनंतर 4 मजली इमारतीचा काही भाग सुद्धा कोसळलाय। तर आपण ही दृश्य सध्या बघू शकतोय। काल ही आग लागलेली होती। तब्बल बरेच तास 30 तास उलटलेले आहेत तरी सुद्धा आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत। तर आताची ही सध्याची दृश्य बघतोय। आता ही आग सध्या धुमसत असल्याचं बघायला मिळत आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मोनिश गायकवाड सध्या आपल्यासोबत आहेत। मोनिश, काय सध्याची परिस्थिती आहे तिथली? कशा प्रकारे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत? नक्कीच काल पहाटेपासूनच ही आग मोठ्या प्रमाणात लागली होती। जवळपास यामध्ये 10 ते 12 गोदामं जळून खाक झाली होती। त्याचप्रमाणे आता 30 तास उलटूनही आग अजूनही धुमसत आहे। अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली आहे। इतर गोदामांना जो धोका होता तो धोका आता टळला आहे। त्याचप्रमाणे ही आग आटोक्यात आली असून आता अग्निशमन दलाकडून कुलिंगचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे। परंतु या ठिकाणी आग आटोक्यात आणण्यासाठी असतानाच तर यामध्ये एक अग्निशमन दलाच्या जवान जखमी झाला आहे। त्याचा उपचार एक खासगी रुग्णालयात सुरू आहे। परंतु भिवंडीचे जे काही गोदाम आहेत या गोदामामध्ये कुठल्याही अग्निशमक यंत्रणा नसल्याने हा मोठ्या प्रमाणात धोका हा नेहमीच घडत असतो। याकडेही सरकारने लक्ष देण्याची गरज अशी नागरिकांकडून केली जाते। त्याप्रमाणे ही आग आता 2 ते 3 तासात ही संपूर्ण आटोक्यात आणण्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे। नक्कीच मोनिश, घटनेवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।